मित्रांनो, आजकालच्या मुलांना घरी भाज्या खात नाही, परंतु मोमोसारखे पदार्थ बनवून दिले तर ते खूप आवडीने खातात. तर आज आपण एकदम ज्युशी आणि सॉफ्ट असं मोमोज बनवणार आहे आणि ती रेसिपी बघण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर आपण आजची रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता मोमोज बनवायचे आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे. एक कांदा, नंतर एक टमाटर, एक कैरी, ही एक काकडी आणि एक बटाटा, कोबी, थोडासा भोपळा, दुधी भोपळा आहे आणि धनिया, नंतर हिरवी मिरची घेतली मी 2 आणि बीट. तर मित्रांनो, हे सर्व भाज्यांपासून आपण आता मोमोज बनवायचे आहे. त्यासाठी आपण आता मटेरियल तयार करणार आहोत. या सर्व भाज्या आपण आता चिरून घेऊ. मित्रांनो, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्या आपण एकदम स्वच्छ अशा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. एकदम तुम्ही मिक्सरमध्ये फिरू शकता, परंतु खूपच काही पेस्ट होऊन जात असते. त्यामुळे एकदम बारीक, जर तुम्ही तुमच्याकडे भाज्या चिरायचं काही मशीन असेल किंवा चाकूने तुम्ही कट करू शकता. आणि एकदम छान असं बारीक आपण हे आपल्याला सारण भरताना त्यामध्ये थोडंसं ओवा. बघा मित्रांनो, आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. ही कैरी, नंतर कांदा, नंतर ही कोबी आहे, नंतर टोमॅटो, नंतर काकडी, हिरवी कोथिंबर, नंतर बीट आणि ही हिरवी मिरचीची पेस्ट आणि लसणाची पेस्ट. आता आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत. आणि हे बटाटे, नंतर ही कैरीचा किस. आणि हा भोपळ्याचा किस, हा कैरीचा, बटाटा आणि भोपळा. आपण आता यापासून ह्या भाज्या आपण आता थोड्या शिजवून घेऊ. मोमोज बनवण्यासाठी ते लागणारं कणिक मी भिजवलं आहे. त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आपलं चपातीचं आणि त्यामध्ये थोडी हिरवी कोथिंबर आणि ओवा, तेल टाकून आणि थोडं मीठ टाकून असं चपातीसारखं भिजवून घेतलं आहे. आणि ते आपण थोडा वेळ अगोदर अर्धा तास राहू द्यायचं आहे. आपण किती बनवतोय भाज्या, किती काटल्या आहे त्यानुसार 1 ते 2 चमच तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे. जिरा टाकायचा आहे गरम तेलामध्ये. मोहरी टाकायची आहे थोडीशी, म्हणजे एकदम छान टेस्ट लागते. आणि आता आपण यामध्ये कांदा टाकायचा आहे सर्वात पहिले. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट, नंतर हिरवी मिरची, कोबी, पत्ता कोबी, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर टाकायचा आहे भोपळ्याचा किस. मित्रांनो, आपल्याकडे ज्या पण भाज्या उपलब्ध आहेत त्या एकदम बारीक काटून घ्यायच्या आहेत, चिरून घ्यायच्या आहेत. आणि छानसा आपण आता यामध्ये बटाट्याचा किस घालतो आहे. तुम्ही जेवढ्या भाज्या मिक्स कराल तेवढं मोमोज एकदम टेस्टी लागतील आणि
तेवढे व्हिटॅमिन्स मिनरल्स वगैरे आपल्या शरीराला पोषक घटक मिळवायला मदत होईल. त्यानंतर घालायचं आहे बीट. बीट हे एकदम रक्तवर्धक आहे मित्रांनो आणि आपलं रक्त शुद्धित करण्याचं काम बीट करत असतं आणि बीटमध्ये लोहाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे बीटसुद्धा टाकायचं आहे. मुलं असं खात नाही, परंतु तुम्ही जर असं मोमोजमध्ये टाकून दिलं तर मुलं एकदम इझी खाऊन घेतात. त्यानंतर टाकायचं आहे काकडी. मित्रांनो असं एक 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 भाज्या मिक्स करून टाकायचे आहेत, म्हणजे एकदम छानपैकी मिक्स होतात. त्यानंतर आपण आता कैरीचा किससुद्धा घेतला आहे, कारण कैरी पण एकदम आपल्या शरीरासाठी हेल्दी असते आणि एकदम छानशी टेस्ट येईल. थोडीच टाकायची आहे, जास्त आंबट आंबा असेल तर. आणि आत्ता घालणार आहोत हिरवी कोथिंबर, हरा धनिया. आणि यामध्ये टाकायचं आहे थोडं आता आपण ओवाची पेस्ट, बडीशोपची पेस्ट टाकायची आहे. म्हणजे एकदम टेस्टी लागते. आणि थोडे काळी मिरीची पेस्ट टाकायची आहे, म्हणजे एकदम छान असं ग्लो येईल आणि छान आपली मोमोज एकदम छान टेस्टी लागते. आणि एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे ती म्हणजे तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट घालू शकता, मिरची घालू शकता. थोडंसं मीठ टाकायचं आहे टेस्ट येण्यापुरतं. चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि म्हणजे असं शिजवायचं नाही, त्याच्यामध्ये फक्त त्याच्यातलं कच्चंपण काढून टाकायचं आहे. आणि जास्त शिजवल्याने विटॅमिन्स निघून जात असतात मित्रांनो. आणि मित्रांनो आता आपण एकदम छान मोमोज बनवणार आहोत. वाटलंच तरी तुम्ही चव घेऊन बघू शकता, मीठ वगैरे बरोबर आहे का. एकदम छान टेस्टी सारण तयार झालंय मित्रांनो. मित्रांनो 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करू आणि आपली झाली मोमोजसाठी लागणारी भाजी तयार झाली आहे. मटेरियल बघा मित्रांनो, मी गव्हाचं पीठ घेतलं मैद्याऐवजी. मैदा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो म्हणून मी आपल्या चपातीचं कणिक घेतलं आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं चिमूटभर. नंतर कोथिंबीर टाकली आणि ओवा टाकला आणि थोडंसं तेल गरम करून घातलं आणि ते चांगलं आता मी भिजवून घेतलं आहे. 10-15 मिनिट मी भिजायला ठेवलं होतं. भिजून झालेलं आहे. आणि पुन्हा आपण छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे. आपण करंजी बनवतो त्याप्रमाणे. मित्रांनो मला मोमोजचे शेप एकदम येत नाही, त्यामुळे आपण वाटलं तसं आपण शेप देऊ शकतो. आणि शिजायला ठेवताना मी एकदमच सर्व ठेवले आहे. शक्यतो असं मोकळे ठेवायच्या, एकमेकावर ठेवायच्या नाही, त्यामुळे चिटकून जातात. बघा मित्रांनो, आपण आता बनवणार आहोत. हे बघा मित्रांनो, हे बघा आता मोमोज शिजून तयार झाले आहेत, बॉईल झाले आहेत, एकदम मस्त उकडले गेलेले आहेत. आणि आपण आता मोमोज थंड करायला ठेवू.
मित्रांनो, डिश तयार झाली. मेयोनीज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हे तेलात फ्राय करू शकता आणि सॉस बरोबर सर्व करू शकता आणि त्यासाठी स्पेशल तुम्ही चटणी पण बनवू शकता टमाटर पासून. तर मित्रांनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला एक लाईक नक्की करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका.